नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। तहसीलदारासह महसूल कर्मचाऱ्यांना धमकी, गुन्हा दाखल। टोक तालुका हातकणंगले इथं अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर मालकाकडून हातकणंगले तहसीलदार आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात डंपर मालक रमेश सर्जेराव शिंदे व 48 राहणार शिये तालुका करवीर गुन्हा दाखल झाला। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हातकणंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेलेकर, क्लार्क गजानन मेघमाळे यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत टोक परिसरात तपासणी करत असताना शिये खटा टोक इथं KL 01 4077 क्रमांकाच्या डंपर अडवलं। या डंपरची तपासणी करत असताना डंपर चालकानं डंपर मालक रमेश शिंदे याला बोलावून घेतलं। रमेश शिंदे यांनी डंपरची तपासणी करणारे तहसीलदार बेलेकर आणि मेघमाळे यांना तपासणी करण्यास मज्जाव करून अरे रवीची आणि शिवराळ भाषा वापरून धमकी दिली। याबाबत टोकचे तलाठी अमर विमल कुमार कोटे यांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास हवालदार शिंदे करतात।